Welcome all of you. I am Miss Balwan PV, lecturer from Electrical Engineering Department of Sharad Institute of Technology Polytechnic, EDRA. In this video, we discuss about the subject electrical circuit and network. From this video, we start the lecture series of ECN. This is the first video of ECN lecture series. In this video, we discuss about basic concepts or basic concepts of electrical engineering or electric circuit and network. First of all, we see the teaching and examination scheme of ECN subject. 3 lectures allocated for ECN per week. 2 hours for tutorial and 2 hours for practical. There is theory examination scheme or practical examination scheme. In theory examination scheme, there is end semester exam and progressive assessment. In end semester exam, 70 marks is allocated to theory paper and 30 marks is for progressive assessment. म्हणजेच एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजे तुमची फायनल थेरी पेपर, त्याच्यासाठी 70 मार्क्स दिलेले आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 30 मार्क्स दिले. त्या 30 मार्क्समध्ये परत डिवाइड केलेलं आहे 20 आणि 10. 20 मार्क्स आहेत युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 ह्याचा अवरेज असेल आणि 10 मार्क्स हे तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी असतील. नेक्स्ट प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्कीम इज डिवायडेड इंटू अगेन 2 पार्ट्स, end semester exam and progressive assessment. End semester exam 25 marks are given and for progressive assessment 25 marks are given. End semester exam चे 25 मार्क्स जे आहेत ते म्हणजे तुमच्या एक्सटर्नल एक्झामिनेशनचे मार्क्स असतील आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्कीममधील प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे 25 मार्क्स हे तुमच्या टर्मोर्सचे मार्क्स असतील, म्हणजेच तुमचे मॅन्युअल आणि प्रॅक्टिकल परफॉर्मन्स याच्यावरून हे मार्क्स दिले जातील. अशा प्रकारे टोटल थेरी एक्झामिनेशनसाठी 100 मार्क्स आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी 50 मार्क्स असे टोटल ECN सब्जेक्टसाठी 150 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. कोर्स आउटकम्स ऑफ ECN. कोर्स आउटकम्स मीन्स COs. COs म्हणजे काय की प्रत्येक चॅप्टर वाईज प्रत्येक कोर्समधून प्रत्येक चॅप्टर्समधून तुम्हाला काय आउटपुट मिळणार आहे. फर्स्ट कोर्स आउटकम इज चेक द वर्किंग ऑफ सिंगल फेज AC सर्किट. फर्स्ट टॉपिकमधून तुम्हाला काय आउटकम मिळणार आहे की सिंगल फेज AC सर्किटचं वर्किंग चेक करणं और सिंगल फेज AC सर्किटचं वर्किंग कसं असतं. सेकंड CO आहे चेक द रिझोनन्स कंडिशन ऑफ इलेक्ट्रिक और इलेक्ट्रॉनिक सर्किट. सेकंड चॅप्टरमधून तुम्हाला आउटकम मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल सर्किटचं रिझोनन्स कंडिशन चेक करू शकता. थर्ड आउटकम आहे चेक द फंक्शनॅलिटी युझिंग द प्रिन्सिपल ऑफ सर्किट ॲनालिसिस. तुमचा थर्ड चॅप्टर असेल सर्किट ॲनालिसिस, त्यामधून तुम्हाला जे आउटकम मिळणार आहे म्हणजे थर्ड CO ते आहे की चेक द फंक्शनॅलिटी युझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. फोर्थ CO आहे यूज नेटवर्क थेरम्स टू डिटरमाइन द व्हेरियस पॅरामीटर्स इन द सर्किट. चौथं तुमचं जर चॅप्टर असेल ते थेरम्सच्या रिलेटेड असेल आणि त्यातून तुम्हाला आउटकम मिळणार आहे की जे काही सर्किटचे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स फाइंड आउट करण्यासाठी डिटरमाइन करण्यासाठी नेटवर्क थेरम्स तुम्ही यूज करायचे आहे. फिफ्थ आउटकम काय आहे फिफ्थ चॅप्टरचा यूज टू पोर्ट नेटवर्क टू डिटरमाइन द सर्किट पॅरामीटर. सर्किट पॅरामीटर्स डिटरमाइन करण्यासाठी टू पोर्ट नेटवर्कचा यूज करायचा आहे. हे आउटकम तुम्हाला फिफ्थ चॅप्टरमधून मिळणार आहे. अशा प्रकारे तुमच्या टोटल सिलेबसमध्ये 5 चॅप्टर्स असतील आणि त्यामधून तुम्हाला 5 कोर्स आउटकम्स मिळतील. तर तुमच्या सिलेबसमध्ये टोटल 5 चॅप्टर्स कव्हर होणार आहेत आणि ते 5 चॅप्टर्स कुठले असतील. फर्स्ट चॅप्टर आहे सिंगल फेज AC सर्किट.
सिंगल फेज AC सर्किट हे 14 मार्क्ससाठी असेल चॅप्टर. सेकंड चॅप्टर आहे रिझोनन्स इन सेरीज अँड पॅरलल सर्किट. हा चॅप्टरसुद्धा 14 मार्क्ससाठी असेल. थर्ड चॅप्टर आहे प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. हा चॅप्टरसुद्धा 14 मार्क्ससाठी असेल. फोर्थ चॅप्टर आहे नेटवर्क थेरम्स. हा चॅप्टर 18 मार्क्ससाठी असेल. आणि फिफ्थ आहे टू पोर्ट नेटवर्क. हा चॅप्टर 10 मार्क्ससाठी असेल. अशा प्रकारे तुम्हाला टोटल सिलेबसमध्ये 5 चॅप्टर्स कव्हर होतील. नेक्स्ट आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ECNचे फर्स्ट टॉपिक स्टार्ट करायच्या आधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट्स बघायचे जे तुम्हाला ECNचा स्टडी करताना किंवा रिलेटेड टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असतील असे बेसिक कन्सेप्ट काही बघायचे. त्यातलं फर्स्ट आहे EMF म्हणजेच पोटॅन्शियल, म्हणजेच आपण त्याला व्होल्टेजसुद्धा म्हणू शकतो. EMFलाच आपण पोटॅन्शियल आणि व्होल्टेजसुद्धा म्हणतो. तिन्हीची डेफिनेशन सेमच असेल. EMF हे ई न डिनोट होतं, पोटॅन्शियल और व्होल्टेज हे व्ही न डिनोट करतो आपण. तर बघूया EMF म्हणजे काय. द फोर्स रिक्वायर्ड फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज EMF और व्होल्टेज. इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी जो काही फोर्स रिक्वायर्ड आहे, जो काही फोर्स लागणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, EMF म्हणतोय, पोटॅन्शियल म्हणतोय आणि व्होल्टेज म्हणतोय. आणि हे EMF, पोटॅन्शियल और व्होल्टेज हे मेजर करायचं युनिट आहे व्होल्ट. त्याच्यानंतर बघणार आहे सेकंड कन्सेप्ट करंट. करंट, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन थ्रू अ कंडक्टर इज कॉल्ड ॲज करंट. The flow of electrons in a particular direction through a conductor is called current. एखाद्या कंडक्टरमधून किंवा कंडक्टरमधून जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत तेही एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतोय, करंट. आणि करंट हे मेजर केलं जातं ॲम्पियरमध्ये, म्हणजेच करंटचं युनिट हे ॲम्पियर असेल. नेक्स्ट आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स डिनोट करतो आरने, करंट डिनोट करतोय आपण आयने. तसंच EMF व्होल्टेज कशाने, ई आणि व्हीनं डिनोट करतोय. तर नेक्स्ट आहे रेझिस्टन्स, द अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू दी फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. आपण ह्याच्या आधी बघितलं की करंट म्हणजे काय की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन थ्रू अ कंडक्टर. कंडक्टरमधून फ्लो एका पर्टिक्युलर डायरेक्शननी फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे करंट. आणि हेच फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स आणि करंट ह्याला ज्या कंडक्टरमधून ते फ्लो होणार आहे ते कंडक्टर अपोज करतं फ्लो व्हायला. करंट फ्लो व्हायला कंडक्टर अपोज करतं. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय, रेझिस्टन्स म्हणतोय. काय डेफिनेशन की द अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड रेझिस्टन्स. आणि युनिट रेझिस्टन्सचे युनिट काय आहे, ओहम. म्हणजे रेझिस्टन्स आपण ओहममध्ये मेजर करतो. इलेक्ट्रिक सप्लाय हे दोन टाईपचे असतात, DC सप्लाय आणि AC सप्लाय. DC म्हणजे डायरेक्ट करंट, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. तर DC सप्लाय म्हणजे काय, द सप्लाय हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड DC सप्लाय. DC सप्लाय म्हणजे काय सांगितलंय, ज्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे कॉन्स्टंट असतं विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण DC सप्लाय म्हणतोय. इमॅजिन करा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन ॲक्सिस आहेत. तर एक्स ॲक्सिसला आपला टाईम असेल, वाय ॲक्सिसला मॅग्निट्यूड असेल. तर वाय ॲक्सिसवर जो मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडमध्येही चेंज होत नाही, तोही कॉन्स्टंट असतो. आणि डायरेक्शन जी आहे वेव्हफॉर्मची तीही चेंज होत नसेल तर त्याला आपण DC सप्लाय म्हणतोय. AC सप्लाय, the supply whose magnitude and direction changes with respect to time is called as AC supply. ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होतं किंवा अल्टरनेट होतं त्याला आपण AC सप्लाय म्हणतोय. जे DC आणि AC सप्लायमधला डिफरन्स हा आहे की DC सप्लाय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट असतं DC सप्लायमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि AC सप्लायमध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होतं.
नेक्स्ट आहे बेसिक एलिमेंट्स. बेसिक एलिमेंट कुठले आहेत? इलेक्ट्रिकल सर्किट किंवा नेटवर्कमधले बेसिक एलिमेंट्स आहेत आर, एल आणि सी. आर म्हणजे रजिस्टर, एल म्हणजे इंडक्टर आणि सी म्हणजे कपॅसिटर. फर्स्ट आपण बघणार आहे रजिस्टर. A resistor is a passive two-terminal electrical component that implements electrical resistance as a circuit element. In electronic circuit, resistors are used to reduce current flow, adjust signal levels to avoid voltage. मगाशी आपण रेझिस्टन्सची डेफिनेशन बघितली की जे अपोजिशन करतं फ्लो ऑफ करंटला. मग रजिस्टर म्हणजे काय सांगितलं की हे पॅसिव्ह टू टर्मिनल इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे की जे सर्किटमधलं एक इलेमेंट आहे. म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आर एल सी किंवा आर एल सर्किट, आर सी सर्किट, प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असे सर्किट्स असतात. त्यामधलं रजिस्टर हे एक काय कंपोनंट आहे किंवा इलेमेंट आहे. इथं इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. फर्स्ट इमेज जी आहे ती ॲक्च्युअल रजिस्टर कसा दिसतो त्याची आहे आणि सेकंड जे आहे की ते रजिस्टरचा सिम्बॉल आहे. आणि रेजिस्टन्स म्हणजे द अपोजिशन ऑफर्ड बाय द रजिस्टर टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. म्हणजे फ्लो ऑफ करंटला रजिस्टर करून जे अपोजिशन होतं त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय? रेजिस्टन्स म्हणतोय. ॲप्लिकेशन्स. रेजिस्टन्सचे ॲप्लिकेशन म्हणजे रजिस्टर कुठं कुठं यूज होतं? फर्स्ट, रजिस्टर यूज्ड इन अ फिल्टर सर्किट नेटवर्क्स. इट इज यूज्ड इन ॲम्प्लिफायर, oscillators, telecommunication and digital multimeter. It is used in wave generators. Resistors are used in transmitter, modulator and demodulators. तसंच मेडिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये, इन्स्ट्रुमेंटेशन ॲप्लिकेशनमध्ये आणि व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये सुद्धा रजिस्टर यूज केलं जातं. नेक्स्ट बेसिक एलिमेंट आहे इंडक्टर. अँड इंडक्टर ऑल्सो कॉल्ड अ कॉईल, चोक और रिॲक्टर. इंडक्टरलाच आपण कॉईल म्हणू शकतोय, चोक म्हणू शकतो आणि रिॲक्टर इज अ पॅसिव्ह टू टर्मिनल इलेक्ट्रिकल कंपोनंट दॅट स्टोअर्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू इट. इंडक्टर हे काय आहे की इंडक्टर काय करतं? हे कंपोनंट आहे इलेक्ट्रिकल कंपोनंट, पॅसिव्ह टू टर्मिनल इलेक्ट्रिकल कंपोनंट. ते एनर्जी स्टोअर करतं मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा त्यातून करंट फ्लो होत असतो. अँड इंडक्टर टिपिकली कन्सिस्ट ऑफ अन इन्सुलेटेड वायर वाउंड इन टू अ कॉईल अराउंड अ कोर. म्हणजेच इंडक्टर ही एक कॉईल आहे जी कोरच्या भोवती वाउंड केलेली असते आणि ती कॉईल इन्सुलेटेड असते. इंडक्टर म्हणजे काय की हे पॅसिव्ह कंपोनंट आहे टू टर्मिनल आणि इंडक्टर हे एनर्जी स्टोअर करून ठेवतं मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा त्यातून करंट फ्लो होत असतो. फर्स्ट इमेज जी आहे ती ॲक्च्युअल इंडक्टर म्हणजे कॉईल कशी दिसते त्याची, आणि सेकंड इमेज जी आहे ते इंडक्टरचं सिम्बॉल आहे जे आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि नेटवर्कमध्ये यूज करणार आहे सर्किट ड्रॉ करताना. नेक्स्ट आहे इंडक्टन्स. इंडक्टन्स ही इंडक्टरची प्रॉपर्टी आहे. द अपोजिशन. इंडक्टन्स म्हणजे काय? द अपोजिशन ऑफर्ड बाय द इंडक्टर टू द चेंज इन करंट इज कॉल्ड एज इंडक्टन्स. आपण रेजिस्टन्स म्हणजे बघितलं. रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. करंट फ्लो होण्यासाठी जे अपोजिशन केलं जातं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आणि इंडक्टन्स म्हणजे काय? अपोजिशन ऑफर्ड बाय द इंडक्टर टू द चेंज इन करंट. करंटमधल्या चेंजला अपोजिशन करतं इंडक्टर, त्या प्रॉपर्टीला आपण इंडक्टन्स म्हणतो. ॲप्लिकेशन्स. इंडक्टर कुठं कुठे यूज केलं जातं? फर्स्ट, इंडक्टर आर यूज्ड इन ट्युनिंग सर्किट, यूज्ड ॲज अ सेन्सर, यूज्ड टू स्टोअर एनर्जी इन डिव्हाइस, यूज्ड इन इंडक्शन मोटर, यूज्ड ॲज ट्रान्सफॉर्मर, यूज्ड ॲज फिल्टर्स अँड यूज्ड ऑफ इंडक्शन इन चोक्स. नेक्स्ट बेसिक एलिमेंट आहे कपॅसिटर. अ कपॅसिटर इज अ डिव्हाइस that store electrical energy in an electric field. It is a passive electronic component with two terminals.
कपॅसिटर हे सुद्धा काय आहे, पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे, टू टर्मिनल कंपोनंट. आणि कपॅसिटर काय करतं की हे एक डिव्हाइस आहे जे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवतं इलेक्ट्रिक फील्डमध्ये. फर्स्ट इमेज जी आहे ती सिम्बॉलिक डायग्रॅम आहे किंवा सिम्बॉलिक सर्किट आहे, सिम्बॉल आहे कपॅसिटरची. आणि सेकंड इमेज जे आहे ते ॲक्च्युअल कपॅसिटर कसं दिसतं ह्याची इमेज आहे. नेक्स्ट कपॅसिटन्स ही कपॅसिटरची एक प्रॉपर्टी आहे. द प्रॉपर्टी ऑफ कपॅसिटर टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड अ कपॅसिटन्स. म्हणजे कपॅसिटरची अशी प्रॉपर्टी की जी इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करून ठेवते त्याला आपण काय म्हणतोय, कपॅसिटन्स म्हणतो. ॲप्लिकेशन कपॅसिटर कुठं कुठं यूज केलं जातं, एनर्जी स्टोरेजसाठी, पॉवर कंडिशनिंग, पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी, हाय पास अँड लो पास फिल्टर्स, मोटर स्टार्टर अँड सिग्नल प्रोसेसिंग. नेक्स्ट टाइम इलेक्ट्रिकल सर्किट्स डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन बघणार आहोत आपण. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, अन इलेक्ट्रिक सर्किट और इलेक्ट्रिक नेटवर्क इज अन इंटरकनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट or a model of such an interconnection consisting of electrical element. In short, इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय की वेगवेगळे कंपोनंट्स और इलेक्ट्रिकल एलिमेंट्स जे आहेत त्याचं इंटरकनेक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल नेटवर्क और सर्किट असतं. ज्याचे इमेजेस तुम्हाला खाली दिलेले आहेत स्लाइडमध्ये. बघू शकता तुम्ही की फर्स्ट इमेजमध्ये कपॅसिटर आणि रजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि लूप कंप्लीट झालेला आहे, ते कसं त्याला आपण सर्किट म्हणतो. तसंच सेकंड इमेजमध्ये R1, R2, R3 तीन रजिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. तसंच थर्ड इमेजमध्ये सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनची इमेज आहे, ज्यामध्ये वेगवेगळे रजिस्टर्स एक सिरीज आणि पॅरलल दोन सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत. नेक्स्ट इमेजेस जे आहेत त्यात तुम्ही बघू शकताय सिंगल फेज AC सिरीज सर्किट. AC सिरीज सर्किट आहेत, सिंगल फेज AC सिरीज सर्किट आहेत. त्यामध्ये RL सिरीज सर्किट, RC सिरीज सर्किट आणि RLC सिरीज सर्किट. फर्स्ट इमेज जी आहे RL सिरीज सर्किट, यामध्ये R आणि L रजिस्टर अँड इंडक्टर हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून त्याला RL सिरीज सर्किट म्हटलंय. सेकंड इमेजमध्ये रजिस्टर आणि कपॅसिटर हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून त्याला RC सिरीज सर्किट आपण म्हणतोय. R आणि C म्हणजेच रजिस्टर आणि कपॅसिटर. आणि थर्ड इमेज आहे RLC सिरीज सर्किट, यामध्ये R, L आणि C रजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून त्याला आपण RLC सिरीज सर्किट म्हणतोय. हे इमेजेस आहेत सिंगल फेज AC सर्किटचे जे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत रजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर. हे तीन इमेजेस जे आहेत ते पॅरलल सर्किटचे आहेत. सिंगल फेज AC पॅरलल सर्किट, ह्यामध्ये सुद्धा RL, RC आणि RLC हे पॅरललमध्ये कनेक्ट आहेत. फर्स्ट इमेजमध्ये बघू शकताय R आणि L रजिस्टर आणि इंडक्टर हे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत. सेकंड इमेजमध्ये RC पॅरलल सर्किट, यामध्ये R आणि C म्हणजेच रजिस्टर आणि कपॅसिटर हे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत. थर्ड इमेजमध्ये RLC पॅरलल सर्किटमध्ये R आणि L हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि ह्या दोन्ही R आणि L ला पॅरललमध्ये कपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. R आणि L एका लाईनमध्ये आहेत, कपॅसिटर त्याच्या खाली आहे, म्हणजेच R आणि L हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. कपॅसिटर हे R आणि L ला पॅरलल आहे म्हणूनच याला आपण RLC पॅरलल सर्किट म्हणतो. नेक्स्ट आता सिरीज सर्किट म्हणजे काय, पॅरलल सर्किट म्हणजे काय, सिरीज पॅरलल सर्किट म्हणजे काय आपण बघूया. आपण याचे इमेजेस आता बघितलेत, सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट आणि सिरीज पॅरलल सर्किटचे. इन दी सिरीज सर्किट, इन दिस सर्किट ऑल द इलेक्ट्रिकल एलिमेंट्स म्हणजे ऑल इलेक्ट्रिकल एलिमेंट्स कोणते, व्होल्टेज करंट सोर्सेस, voltage current source, inductors, capacitors and resistors. In this circuit, all the electrical elements are connected in series. That is, there is only one path for traveling electricity and no other branches consist in this circuit. सेरी सर्किट म्हणजे काय सांगितलंय की इलेक्ट्रिकल एलिमेंट म्हणजे व्होल्टेज, करंट सोर्स, इंडक्टर्स, रजिस्टर, कपॅसिटर हे सगळे एकमेकाला कनेक्टेड केलेले असतात
ते पण सिरीजमध्ये, म्हणून त्याला सिरीज सर्किट म्हणतो. सिरीज सर्किटमध्ये एकच पाथ असतं इलेक्ट्रिसिटी ट्रॅव्हल व्हायला, जे आपण आधीच्या इमेजमध्ये बघितलोय. ह्या इमेजमध्ये दिसतं की आर एल हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे, आर सी हे सुद्धा सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे, आर एल सी सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. आणि इथं करंट फ्लो व्हायचा जो पाथ आहे तो एकच पाथ आहे, कुठंही करंट डिवाइड होत नाही. अशा सर्किटला आपण सिरीज सर्किट म्हणतो. नेक्स्ट आहे पॅरलल सर्किट. इन दिस सर्किट ऑल द इलेक्ट्रिकल एलिमेंट्स म्हणजेच व्होल्टेज, करंट सोर्सेस, इंडक्टर, कॅपेसिटर, रजिस्टर आर कनेक्टेड इन पॅरलल. देर आर मेनी पाथ फॉर ट्रॅव्हलिंग इलेक्ट्रिसिटी अँड द मिनिमम ब्रँचेस इन दिस सर्किट आर 2. यामध्ये पॅरलल सर्किट म्हणजे काय सांगितले की इथं इलेक्ट्रिकल कंपोनंट और एलिमेंट हे कनेक्ट असतात पण पॅरललमध्ये. आणि पॅरलल सर्किट म्हणजे काय की ज्यामध्ये करंट किंवा इलेक्ट्रिसिटी ही एकच पाथ नसतो त्याचा ट्रॅव्हलिंगचा, ते मेनी पाथ्स फॉर ट्रॅव्हलिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मिनिमम ब्रँचेस इन दिस सर्किट आर 2. म्हणजे मिनिमम 2 तरी ब्रँचेस या सर्किटमध्ये असतात पॅरलल सर्किट. त्याचे इमेजेस आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितले. हे आहेत पॅरलल सर्किटचे इमेजेस, ज्यामध्ये करंट जो फ्लो होतो तो एका पाथमध्ये होत नाही. आय आर आणि आय एल असे हे दोन पाथ आहेत करंट फ्लो व्हायला फर्स्ट सर्किटमध्ये. सेकंड सर्किटमध्ये सुद्धा पहिला आय एस दिसतोय तुम्हाला, तो पाथ आहे, तिथून तो करंट आय आर आणि आय सी असा डिवाइड झाला आहे ह्या दोन ब्रँचमध्ये. आणि थर्ड इमेजमध्ये सुद्धा आय आर, आय एल, आय सी असे 3 वेगवेगळे करंट फ्लो व्हायचे ट्रॅव्हलिंगचे पाथ आहे. याला आपण पॅरलल सर्किट म्हणतो. Series parallel circuit. If circuit element are series connected in some parts and parallel in other, that would be a series parallel circuit. In other words, this is a combination of series and parallel circuit. स्टार डेल्टा सर्किट. स्टार डेल्टा हे एक एक्झाम्पल आहे सिरीज पॅरलल सर्किटचे. सिरीज पॅरलल सर्किट म्हणजे काही एलिमेंट हे सिरीजमध्ये कनेक्ट असतात आणि काही पॅरललमध्ये, जसं आपण आधी इमेज बघितली आहे. या इमेजमध्ये बघा स्लाइडमध्ये थर्ड इमेज जी आहे त्यामध्ये रजिस्टर्स हे एकमेकाला सेरीज आणि पॅरललमध्ये कनेक्ट केले आहेत. काही रजिस्टर हे सेरीजमध्ये आहेत, काही पॅरललमध्ये आहेत. याला आपण अशा सर्किटला सेरीज पॅरलल सर्किट म्हणू शकतो. हे झालं सेरीज सर्किट, पॅरलल सर्किट आणि सेरीज पॅरलल सर्किट. नेक्स्ट पॉईंट आधी आपण बघितले तरी पुन्हा बघतोय. व्हॉट इज अ सर्किट और इलेक्ट्रिक सर्किट. ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रिक सर्किट तुम्ही आर एल सी अँड स्टोरेज व्ही व्होल्टेज किंवा करंट व्होल्टेज सोर्स बघितलाय तुम्ही. इथं तुम्हाला ह्या सर्किटमध्ये ॲक्च्युअल बॅटरी कशी दिसते, इंडक्टर कसा दिसतो, रजिस्टर कसं दिसतं, कॅपॅसिटर कसं दिसतं हे दिसेल. जे आपण आधी सिम्बॉलिक डायग्राम सिम्बॉलिक सर्किट बघितलं ते आता ॲक्च्युअल एलिमेंटचं सर्किट आहे, ज्यामध्ये तुम्हाला बॅटरी, इंडक्टर, रजिस्टर आणि कॅपॅसिटर हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले दिसतील. सर्किट और इलेक्ट्रिकल सर्किट इज अ क्लोज लूप पाथ गिविंग अ रिटर्न पाथ फॉर द करंट और ए क्लोज कंडक्टिंग पाथ इन विच करंट कॅन फ्लो इज कॉल्ड एज सर्किट. सर्किट म्हणजे काय सांगितले की क्लोज लूप पाथ आहे की ज्यामध्ये करंटला रिटर्न पाथ मिळतो. म्हणजे इन शॉर्ट सर्किट हे क्लोज्ड लूप असतं. म्हणजे सर्किटचं लूप हे कंप्लीट होतं ज्यामध्ये करंटला रिटर्न पाथ मिळतो. काही पार्ट्स आहेत इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क्सचे, जे ECN हा सब्जेक्ट शिकताना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पार्ट्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क, त्यातलं फर्स्ट आहे नोड, त्याच्यानंतर आहे ब्रँच, लूप अँड मेश. नोड म्हणजे काय, याची इमेज आपण पुढे बघणार आहे. अ पॉइंट और जंक्शन व्हेअर 2 or more सर्किट एलिमेंट्स, जे रजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे सर्किट एलिमेंट आहेत, 2 or more सर्किट एलिमेंट्स मीट इज कॉल्ड
node. A point or junction where two or more circuit elements meet is called node. म्हणजे असं पॉइंट आणि जंक्शन की जिथं दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेमेंट्स हे कनेक्ट केलेले असतात त्याला आपण नोड किंवा जंक्शन म्हणतो. नेक्स्ट इमेजमध्ये तुम्हाला दिसेल नोड. ह्या इमेजमध्ये 6 नोड्स आहेत. जिथं नंबरिंग केलेलं आहे 1 2 3 4 5 6. जे नंबरिंग केलेले पॉइंट डार्क डॉट दिसत आहेत ते म्हणजे तुमचे नोड्स आहेत. त्या नोड्सला दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स कनेक्ट केले आहेत. फर्स्ट पॉइंटला बघा, फर्स्ट डॉटला तिथं व्होल्टेज सोर्स आणि रजिस्टर R1 हे कनेक्ट केलेले आहेत आणि त्याचा जो कॉमन पॉइंट आहे नंबर 1 दिलेला त्याला आपण नोड किंवा जंक्शन म्हणतो. तसंच 2 नंबरला बघा, तिथं जो डॉट आहे डार्क त्याला सुद्धा आपण नोड आणि जंक्शन म्हणतोय, ज्याला 3 इलेमेंट कनेक्ट आहेत R1 R3 आणि R2. अशा टाईपने 1 2 3 4 5 6 हे जे डॉट्स आहेत, हे जे पॉइंट आहेत ह्याला आपण नोड किंवा जंक्शन म्हणतो. नेक्स्ट आहे ब्रँच. That part or section of circuit which locate between two junctions is called as branch. In branch, one or more element can be connected and they have two terminals. ब्रँच म्हणजे काय सांगितले की असा पार्ट और असं सेक्शन की दोन जंक्शन किंवा दोन नोड मधला पार्ट, दोन जंक्शन किंवा दोन नोड मधला जो पार्ट असतो त्याला आपण ब्रँच म्हणतोय. आणि त्या ब्रँचमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इलेमेंट्स कनेक्टेड असू शकतात. आणि त्या ब्रँच म्हणजे काय, ज्याला दोन टर्मिनल्स आहेत, जे दोन एंड आहेत त्याला आपण ब्रँच म्हणतोय. इमेजमध्ये बघूया आपण. यामध्ये 1 2 ही एक ब्रँच आहे. म्हणजे 1 हे एक टर्मिनल, 2 हे एक टर्मिनल आहे आणि मधी R1 हे एक एलिमेंट आहे. हे 1 2 जे आहे ही एक ब्रँच आहे. तशीच 2 3 ही एक ब्रँच आहे. 2 5 ही एक ब्रँच आहे. 3 4 ही एक ब्रँच आहे. 4 5 5 6 अँड 6 1 असे टोटल 7 ब्रँचेस आहेत या इमेजमध्ये. नेक्स्ट आहे लूप. A closed path in circuit where more than two meshes can be occurred is called as loop. लूप म्हणजे काय सांगितलंय की क्लोज्ड पाथ आहे सर्किट, असं सर्किट की जे क्लोज झालंय, पूर्ण क्लोज आहे, ज्यामध्ये कमीत कमी दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेशेस असू शकतात. देर मे बी मेनी मेशेस इन लूप बट अ मेश डज नॉट कंटेन वन लूप. लूप म्हणजे काय सांगितलं की नंबर ऑफ मेशेस, लूपमध्ये 2-3 मेशेस असू शकतात पण मेशमध्ये लूप असू शकत नाही. म्हणजे नंबर ऑफ मेश मिळून लूप तयार होतं आणि ते एक क्लोज्ड पाथ आहे जे आपण डायग्राममध्ये बघणार आहे. लूप म्हणजे तुमचं 1 3 4 5 6 1 अशा प्रकारे हे तुमचं लूप कंप्लीट होतं. 1 2 3 4 5 6 1 हे क्लोज्ड सर्किट जे आहे ह्याला आपण लूप म्हणतोय. ह्यामध्ये मेश किती आहेत, ह्या लूपमध्ये 1 2 5 6 1 हे मेश आहे. 2 3 4 5 2 हे एक मेश आहे. असे ह्यामध्ये दोन मेशेसचं मिळून हे एक लूप तयार झाले. असे ह्या डायग्राममध्ये टोटल 3 लूप आहेत. फर्स्ट लूप तुम्हाला सांगितलं 1 2 3 4 5 6 1 हे एक लूप होतंय. 1 2 5 6 1 हे एक लूप होतंय. 2 3 4 5 2 हे एक लूप होतं. म्हणजेच मेश हे लूप असू शकतं पण लूप हे मेश असेलच असं नाही. मेश म्हणजे 1 2 5 6 1 हेला मेश सुद्धा म्हणू शकताय कारण हे एकच क्लोज्ड लूप आहे आणि ह्याला लूप सुद्धा म्हणू शकताय तुम्ही. पण लूपमध्ये नंबर ऑफ मेशेस असू शकतात. 1 किंवा 1 पेक्षा जास्त मेश म्हणजे लूप होतं पण मेश हे लूप नसतं. मेश हे लूप असू शकतं पण लूप हे मेश नसतं. सॉरी. नेक्स्ट आहे मेश. अ क्लोज्ड लूप विच कंटेन नो अदर लूप विथिन इट और ए पाथ विच डज नॉट कंटेन ऑन अनदर पाथ इज कॉल्ड मेश. मेश म्हणजे काय सांगितले की एक क्लोज्ड लूप आहे म्हणजेच कसं 1 2 5 6 1 हे एक मेश आहे. ह्यामध्ये परत कुठलंही
लूप किंवा मेश काही अवेलेबल नसतं. 1 2 5 6 1 हे मेश आहे. 2 3 4 5 2 हे सुद्धा एक मेश आहे. हे आपण बघितलं आता. नोड, ब्रँच, लूप, मेश हे काय आहेत? इलेक्ट्रिक सर्किट आणि नेटवर्कचे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक नेटवर्क अँड सर्किट. लास्ट स्लाइड आहे फर्स्ट व्हिडिओ लेक्चरची. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक नेटवर्क अँड सर्किट. सर्किट आणि नेटवर्क ह्यामधला डिफरन्स काय आहे? फर्स्ट आपण बघणार आहे नेटवर्क. An electric network is an interconnection of various electrical element like resistor, inductor, capacitor, batteries, etc. इलेक्ट्रिकल नेटवर्क हे काय इंटरकनेक्शन आहे कशाचं? व्हेरियस इलेक्ट्रिकल इलेमेंटचं. म्हणजे रजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटर, बॅटरी हे काय आहेत? इलेक्ट्रिकल इलेमेंट आहेत आणि ह्याचं इंटरकनेक्शन म्हणजे नेटवर्क. अँड इलेक्ट्रिकल नेटवर्क कॅन आयदर बी क्लोज्ड और ओपन पाथ. इलेक्ट्रिकल नेटवर्क हे क्लोजच असेल असं नाही. इलेक्ट्रिक नेटवर्क हे क्लोज पाथ पण असू शकतं और ओपन पाथ पण असू शकतं. म्हणजे त्याचं लूप कंप्लीट होईलच असं नाही, पण फक्त इलेक्ट्रिकल इक्विपमेंट और इलेमेंट जे ते इंटरकनेक्टेड असतील तर त्याला आपण नेटवर्क म्हणतो. अँड अ नेटवर्क इज अ कनेक्शन ऑफ 2 or more component and may not be necessary be इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे नेटवर्क हे इलेक्ट्रिकल सर्किट असेलच असं नाही, कारण इलेक्ट्रिकल सर्किट हे क्लोज्ड पाथ असेल, क्लोज्ड लूप असेल, पाथ कंप्लीट होत असेल तर आपण त्याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो. पण नेटवर्क हे फक्त इलेक्ट्रिकल इलेमेंटचं कनेक्शन असेल, कनेक्टेड असतील इलेमेंट तर त्याला आपण नेटवर्क म्हणतो. ते ओपन पाथ किंवा क्लोज पाथ असू शकतं. नेक्स्ट आहे सर्किट. सर्किट इलेक्ट्रिकल सर्किट इज अ नेटवर्क विच हॅज अ क्लोज लूप. इलेक्ट्रिकल सर्किट हे नेटवर्क म्हणू शकतोय आपण इलेक्ट्रिकल सर्किटला, कारण असं नेटवर्क की ज्याच्यामध्ये क्लोज्ड पाथ आहे, म्हणजे करंट फ्लोला रिटर्न पाथ मिळतो, त्याला आपण सर्किट म्हणतोय. अँड इलेक्ट्रिकल सर्किट इज अ नेटवर्क विच हॅज अ क्लोज्ड पाथ दॅट गिव्ज द रिटर्न पाथ फॉर द फ्लो ऑफ करंट. करंट फ्लो व्हायला रिटर्न पाथ जिथे मिळतो अशा नेटवर्कला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिकल सर्किट. अँड इलेक्ट्रिकल सर्किट आर ऑलवेज क्लोज्ड पाथ. इलेक्ट्रिकल सर्किट हे नेहमी क्लोज्ड पाथच असतं. नेटवर्क हे क्लोज किंवा ओपन पाथ असू शकतं. हा डिफरन्स आहे इलेक्ट्रिक नेटवर्क अँड सर्किटमधला. थँक्यू ऑल ऑफ यू. नेक्स्ट व्हिडिओ सेकंडमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.